उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत, तर याला प्रत्युत्तर म्हणून अमरावतीत भाजपा आता अधिक आक्रमक झाली आहे. भाजपा आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने थेट शक्तीप्रदर्शन केलं आहे. भाजपने केवळ निषेधच व्यक्त केला नाही, तर उद्धव ठाकरेंना श्रीरामाकडून सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडे घालण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी हनुमान चालीसा, सुंदरकांड गात उद्धव ठाकरेंना आवाहन देण्यात आले. रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचता येईल का? उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान. श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या, हिंदुत्व सोडणाऱ्या, शिवसेना प्रमुखांचा विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना सद्बुद्धी दे रे देवा. जो नहीं राम का वो नहीं काम का, असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला. एकीकडे नागपुरात ठाकरे गट शक्ती लावत असताना दुसरीकडे अमरावतीत भाजपचा हा आक्रमक पवित्रा महायुती आणि मविया यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र करत आहे. आज उद्धवजी ठाकरे नागपूरमध्ये जाऊन रामरक्षाचं पठण करणार होते. आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता रामरक्षाची आठवण आली उद्धवजींना. आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता, डॉक्टर बोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो. या ठिकाणी या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली. मला असं वाटतंय याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देऊ की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देऊ की ते भारतीय जनता पार्टीच्या आता रस्त्याने लागलेलं आहे. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी त्यांनी आपलं जाण्याचं टाळलं. फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हे काम केलं होतं. आज मला असं वाटतं की उद्धवजींनी सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे नागपूरचे भागवत साहेब असो की आमचे मुख्यमंत्री असो, सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पठण करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या. ऑलरेडी ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचा कुठेही. आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकासुद्धा वाचता येणार नाही, रामरक्षासुद्धा पाठ तर नाही, वाचता येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि त्यांना आता रामरक्षाची आठवण आलेली आहे. मला असं वाटतंय की देवाने त्याला चांगली बुद्धी देव आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो. कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटते ते सुनलो, अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे. उद्धवजी हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता कुठे रस्ता राहिला नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली की आता एकही त्यांच्या कळपामध्ये एकही आमदार एकही खासदार राहायला तयार नाही. या अनुषंगानं रामरक्षेची आठवण झाली असं मला वाटतं. भाजपसोबत यायचा विचार उद्धव ठाकरे करतायत, तर भाजपसोबत तुम्ही घेणार आहात उद्धव ठाकरे? पहा, तुम्हाला एक सांगतो की आम्हाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा आमच्या वरच्या नेत्यांचा प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो की आता आमच्या पायात अशीच लोक येणार आहेत, हे जे सोडून गेले तेच पायात येणार आहे. आपण जर पाहिलं तर गर्दीच्या ठिकाणी पाहतो. तुम्ही स्वीकारलं, ठाकरेंना स्वीकाराल का? आता अनेकांना तुम्ही स्वीकारलं आहे, ठाकरेंना हे स्वीकाराचा जो प्रश्न आहे आमचे वरिष्ठ नेते हे करते. पण आम्हाला जो आहे कार्यकर्ता म्हणून आम्हाला जे वाटते की जे उद्धवजींनी जे चुका केल्या तेव्हा भारतीय जनता पार्टीने सगळं त्यांना समृद्धी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, नेते दिले, आमदार निवडून आणून दिले, खासदार निवडून आणून दिले आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसचं वाट पकडली आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्यांनी वेगळी वाट पकडली आता त्यांना वाटायला लागलं की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या हाती काही लागणार नाही. म्हणून त्यांनी हे रामरक्षेचं एक स्तोत्र वाचन पठण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे. मला असं वाटतं की त्यांना सुदबुद्धी देव रामजी सुदबुद्धी देव आणि ते जेणेकरून त्यांचं सगळं चांगलं होईल. कारण त्यांची तुम्हाला सांगतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी एस्टॅब्लिश झालो होतो पण माझा चिरंजीव एस्टॅब्लिश झाला पाहिजे, असं हे रिचार्ज कुपनचं चालू झालं असं पुन्हा उद्धवजीनं हे नवीन एक कार्यक्रम चालू केला. खीर खुर्मा आणि बकरीचं निमंत्रण पहिले स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आता हे कोरडं निमंत्रण देऊन फडणवीसांनाही दिलं, बाकीच्या लोकांनाही, साधू संतांनाही दिलं,
पण लोक नाही जात ना. लोक कसे फसणार आहे? सत्तेसाठी 2019 साठी हिंदूंना जे मतं दिले ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या जवळ मांडीला मांडी लावून बसले आणि त्या काँग्रेसनं जसं जसं बोललं, औरंगजेबाची जे कबर होती त्या कबरीचं उदात्तीकरण करायला तुम्ही गेले आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे हे कसं विसरणार आहे हिंदू लोक? आणि त्याच्यामुळं राम राम करत बसा, घरी बसले तरी चालते.